माझा उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार, मी अश्विन बापट। संध्याकाळचे 5 वाजता आपण बघतोय एबीपी माझा। सगळ्यात सुरुवातीला एक नजर मुख्य बातम्यांवर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 23 तासापासून वाहतूक कोंडी, प्रवाशांचे प्रचंड हाल। वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासन अपयशी। गॅस बाहेर पडत असताना लोकांच्या जीवाला धोका नको म्हणून वाहतूक सुरळीत होण्यास विलंब। मुंबई पुणे वाहतूक कोंडीवर खासदार तटकरेंची माहिती। तर सगळं सुरळीत, एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंचं कोंडीबद्दल अनाकलनीय उत्तर। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याबाबतचा निर्णय बैठक बोलवून घेऊ, मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य। बारामतीमध्ये शरद पवारांची पार्थ आणि जय पवार यांच्यासह बैठक। विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची उपस्थिती। पवारांची जय पार्थ आणि विजया पाटील यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक। देवेंद्र फडणवीस विलिनीकरणाच्या चर्चेतच नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकार? शरद पवारांचा पुन्हा सवाल। दादांच्या प्रस्तावित स्मारकाची माहिती नाही असंही वक्तव्य। सुनेत्रा उपमुख्यमंत्री झाल्या ही आनंदाची गोष्ट असंही वक्तव्य। दिवंगत अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल आला उजेडात। दादांचे कार्यकर्ते श्रीजित पवारांनी पत्रकार परिषदेत चालवला दादांचा फोन कॉल। माळी समाजाच्या उमेदवारावर झालं बोलणं। चंद्रपूरमध्ये महापौर पदावरून सुरू असलेल्या काँग्रेसच्या वादावर तोडगा। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौर पद मिळणार। माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री। शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना इशारा। बाबर यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, प्रसाद लाड यांनी ठणकावलं। लोकसभेमध्ये भारत अमेरिकेतील व्यापार करारावरून गोंधळ। पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गोंधळ। लोकसभेचं कामकाज 5 वाजेपर्यंत तहकूब। राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचं मुंबईमध्ये आंदोलन। मोदी आणि अमित शहांविरोधात घोषणाबाजी। आणि आता निवडणूक विषयक घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात धुरळा निवडणुकीचा मध्ये। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला